नमस्कार मित्रांनो, मी वैभव मेश्राम स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क संयुक्त पूर्व परीक्षा या परीक्षेबद्दल आपण आज प्रश्नसंच पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक 1, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द रिकामी जागा राज्यघटनेमधून घेण्यात आले आहेत। पर्याय क्रमांक अ अमेरिकेच्या, पर्याय क्रमांक ब ब्रिटनच्या, पर्याय क्रमांक क कॅनडाच्या, पर्याय क्रमांक ड ऑस्ट्रेलियाच्या। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ अमेरिकेच्या। भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेण्यात आले आहेत। प्रश्न क्रमांक 2, भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली? पर्याय क्रमांक अ 1952, पर्याय क्रमांक ब 1966, पर्याय क्रमांक क 1976, पर्याय क्रमांक ड 1986। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क 1976। भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः 1976 साली दुरुस्त करण्यात आली। प्रश्न क्रमांक 3, भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात? पर्याय क्रमांक अ अनुच्छेद क्रमांक 152, पर्याय क्रमांक ब अनुच्छेद क्रमांक 154, पर्याय क्रमांक क अनुच्छेद क्रमांक 160, पर्याय क्रमांक ड अनुच्छेद क्रमांक 163। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड अनुच्छेद क्रमांक 163। प्रश्न क्रमांक 4, भारतीय राज्यघटनेच्या संदर्भानुसार खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही? पर्याय क्रमांक अ पोलीस राज्यसूची, पर्याय क्रमांक ब जंगल समवर्ती सूची, पर्याय क्रमांक क रेल्वे केंद्रसूची, पर्याय क्रमांक ड विवाह व घटस्फोट राज्यसूची। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड विवाह व घटस्फोट राज्यसूची। प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार हा केवळ भारतीय नागरिकांनाच दिलेला आहे? पर्याय क्रमांक अ कायद्यापुढे समानतेचा हक्क, पर्याय क्रमांक ब स्वातंत्र्याचा हक्क, पर्याय क्रमांक क प्राथमिक शिक्षणाचा हक्क, पर्याय क्रमांक ड जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब स्वातंत्र्याचा हक्क। स्वातंत्र्याचा हक्क हा मूलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेने फक्त भारतीय नागरिकांनाच दिलेला आहे। प्रश्न क्रमांक 6, कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा समावेश खालीलपैकी कशात होतो? पर्याय क्रमांक अ सरनामा, पर्याय क्रमांक ब राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, पर्याय क्रमांक क मूलभूत हक्क, पर्याय क्रमांक ड 7वे परिशिष्ट। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे। कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा समावेश राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे यामध्ये होतो। प्रश्न क्रमांक 7, घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश रिकामी जागाच्या शिफारशीवरून करण्यात आला। पर्याय क्रमांक अ वल्लभभाई पटेल समिती, पर्याय क्रमांक ब कृपलानी समिती, पर्याय क्रमांक क सरकारी आयोग, पर्याय क्रमांक ड स्वर्णसिंग समिती। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड स्वर्णसिंग समिती। घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीवरून करण्यात आला। प्रश्न क्रमांक 8, भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला? पर्याय क्रमांक अ 1969, पर्याय क्रमांक ब 1951, पर्याय क्रमांक क 1975, पर्याय क्रमांक ड 1976। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 1976। भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश 1976 साली करण्यात आला। प्रश्न क्रमांक 9, भारत संघराज्य आहे यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? पर्याय क्रमांक अ एक राज्यघटना, पर्याय क्रमांक ब द्विगृही कायदेमंडळ, पर्याय क्रमांक क राज्यघटनेची सर्वोच्चता, पर्याय क्रमांक ड न्यायालयीन पुनर्विलोकन। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ एक राज्यघटना। प्रश्न क्रमांक 10,
खालीलपैकी कोणता नकाराधिकार भारताचे राष्ट्रपती वापरू शकत नाहीत? पर्याय क्रमांक अ निरंकुश परिपूर्ण, पर्याय क्रमांक ब गुणात्मक, पर्याय क्रमांक क तात्पुरता, पर्याय क्रमांक ड खिशातील पॉकेट. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब गुणात्मक. गुणात्मक हा नकाराधिकार भारताचे राष्ट्रपती वापरू शकत नाहीत. प्रश्न क्रमांक 11. राज्यातील जिल्हा न्यायालयांचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त होतात? पर्याय क्रमांक अ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, पर्याय क्रमांक ब राज्यपाल, पर्याय क्रमांक क राज्याचे मंत्रिमंडळ, पर्याय क्रमांक ड राज्याचे महाधिवक्ता. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. राज्यातील जिल्हा न्यायालयांचे न्यायाधीश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्याकडून नियुक्त होतात. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? पर्याय क्रमांक अ राष्ट्रपती, पर्याय क्रमांक ब राज्यपाल, पर्याय क्रमांक क मुख्य निवडणूक आयुक्त, पर्याय क्रमांक ड सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब राज्यपाल. राज्यपाल यांना पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही. धन्यवाद.